नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात. आपण आज जाणून घेऊया मायग्रेनमध्ये खायचं काय नाही. आपण लक्षात ठेवूया 4C आणि 3A या गोष्टी टाळल्या तर आपल्याला मायग्रेन टाळता येईल. तर ह्या 4C काय आहे? त्यातली पहिली गोष्ट आहे कॉफी. कॅफिनेटेड ड्रिंक्स म्हणजे अति प्रमाणात कॉफी, चहा किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतले तर मायग्रेन वाढू शकतो. आपण चॉकलेट्स खाल्ले तर मायग्रेन वाढू शकतो. काही लोकांना चीज खूप आवडतं, पण जर जुन्या चीजमध्ये टायरामिन नावाचं द्रव्य जर जास्त प्रमाणात असेल तर पेशंटला मायग्रेन होण्याची शक्यता फार जास्त असते. कित्येक लोकांना खूप चायनीज आवडतं, पण चायनीजमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचं जर द्रव्य असेल तर अशा पेशंट्सना चायनीजमुळे डोकेदुखीचं प्रमाण वाढू शकतं. आणि आपल्याला माहीत असलेले 3A कुठले आपण टाळायला हवेत, तर त्यातली पहिली गोष्ट आहे म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर्स. आर्टिफिशियल स्वीटनर ज्याच्यामध्ये ॲस्पार्टेम नावाचा कंटेंट आहे, अशा प्रकारचे जर आपण शुगर्स खाल्ल्या तर आपली डोकेदुखीचं प्रमाण ॲक्च्युली वाढणार आहे. आंबट गोष्टी आपण टाळायच्या आहेत. संत्रा, मोसंबी, लिंबू या गोष्टी आपण स्ट्रिक्टली टाळायच्या आहेत. अल्कोहोल इन एनी क्वांटिटी, कुठल्याही प्रकारची दारू, कितीही क्वांटिटी कुठल्याही टाईपमध्ये कृपा करून घेऊ नका. ती तुमच्या प्रकृतीसाठी फार वाईट आहे. तर मित्र हो, योग्य आहार पाळा आणि मायग्रेन टाळा.